आजचा जो रविदास स्वानीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। सदरचा कार्यक्रम रविदासी समाज, चर्मकार समाज बांधव यांचे जे आदर्श गुरु आहेत, त्यांचे गुरूंचे आदर्श गाण्याच्या स्वरूपातून आमच्या लोकांपर्यंत पोहोचावेत आणि त्यांच्यामध्ये एक सुसंस्कृतपणा यावा आणि त्यांच्यामध्ये भक्तिभाव वाढावा महाराजांच्या प्रती। दरवर्षी ही जी जयंती साजरी होते, जयंतीच्या माध्यमातून महाराजाचे जे गुण आहेत, महाराजांनी सांगितलेले जे तत्व आहेत, ते लोकांमध्ये अंगीकारले पाहिजे लोकांनी, यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। काय कार्यक्रम राहतील? उद्या हा कार्यक्रम फक्त लोकांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टीने होता, पण उद्या मुख्य कार्यक्रम आहेत। त्यामध्ये सकाळीपासून पूजन, ध्वजवंदन, महाराजांचा ध्वज उभा केला जातो। हरीचा ध्वज आहे महाराजांचा, तो ध्वज उभा करून त्याला वंदन केलं जातं। गुरुवाणी गायली जाते, लंगर आणि महाप्रसाद जागोजागी शहरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। त्याशिवाय संध्याकाळी 5 ते 10च्या दरम्यान एक रथ करून शांततेच्या मार्गामध्ये एक शोभायात्रा काढण्यात येणार आहे। त्या शोभायात्रेची मिरवणूक क्रांती चौक ते औरंगपुरा या भागामध्ये काढण्यात येणार आहे। औरंगपुराला त्याचं विसर्जन होणार आहे। याचं उद्घाटन करण्यासाठी रॅलीचं उद्याच्या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांना पाचारण बोलवण्यात आलेलं आहे। त्यांच्या हस्ते झेंडा शुभेच्छा देऊन आणि ध्वज दाखवून झेंडी दाखवून रॅलीचं प्रस्थान होणार आहे क्रांती चौकातून। आमचे पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमचे श्री गुरु रविदास संत गुरु रविदास महाराजांची जयंतीचा कार्यक्रम आम्ही ठेवण्यात आलेला आहे। आम्हाला हा संदेश आहे, साहेबांचा बी हा संदेश आहे, साहेबांचा मोठा पाठिंबा आहे की जनतेने बी यांचे साथ द्यावा आणि विचारधारेमध्ये यांनी सर्वात मोठं जनतेला जोडण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि प्रयत्न केलेला आहे। तरी जनतेने यांनी प्रयत्न करावा की यांनी शांततेने की उद्याची जयंती शांततेत पार पडावी असं वेळ दिला त्यांच्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि